नमस्कार मित्रांनो, NSB डिजिटल मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेला उद्यापासून सुरुवात होणार आहे। ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी या योजनेला उद्यापासून सुरुवात होणार आहे। महिलांना दरमहा 1,500 रुपये या योजनेद्वारे मिळणार आहे। त्यासाठी लागणारी जी कागदपत्रे आहेत या संदर्भात आपण संपूर्ण अशी माहिती पाहणार आहोत। ही कागदपत्रे आपण लवकरात लवकर काढून घ्या। 1 तारखेपासून 1 जुलैपासून ऑनलाईन अर्ज भरायला सुरुवात होणार आहे। तर त्या संदर्भाचे कागदपत्र आहेत तर महिलेचं आधार कार्ड, राशन कार्ड, महिलेसाठी लागणारी जी कागदपत्र आहेत, राशन कार्ड लागणार आहे, आधार कार्ड, बँक पासबुक, उत्पन्नाचा दाखला, निवास प्रमाणपत्र म्हणजे डोमोसेल ही कागदपत्रे लागणार आहेत। तर त्यासाठी डोमोसेल कसं काढायचं, उत्पन्नाचा दाखला यासाठी लागणारी कागदपत्रे, डोमोसेलसाठी लागणारी कागदपत्रे। तर डोमोसेलसाठी आपल्याला महिलेचा TC किंवा निर्गम उतारा लागेल। महिलेचा TC नसेल तर निर्गम उतारा यापैकी एक लागेल। त्यानंतर लाईव्ह फोटो, आधार कार्ड। डोमोसेल काढण्यासाठी ही कागदपत्रे घेऊन आपल्याला जवळील माहिती सेवा केंद्रामध्ये जाऊन आपलं डोमोसेल काढून घ्यायचं आहे। उत्पन्नाचा दाखला त्यासाठी महिलेच्या पतीचं आधार कार्ड, शेती असेल पतीच्या नावे तर शेतीचा गट नंबर, राशन कार्ड आणि महिलेचा आधार कार्ड अशा पद्धतीने उत्पन्न काढण्यासाठी ही कागदपत्रे लागेल। जवळील माहिती सेवा केंद्रामध्ये जाऊन उत्पन्न काढून घ्यायचं आहे। उत्पन्न आणि डोमोसेल हे दोन्ही कागदपत्रे यायला 2 ते 3 दिवस लागतात। त्यासाठी ही कागदपत्रे आपल्याला लवकर काढून घ्यायची आहे। तर बँक खातं नसेल तर बँक पासबुक पण आपल्याला लवकरात लवकर महिलेच्या नावाने बँक पासबुक लागणार आहे। दुसरं कोणतंही बँक पासबुक आपल्याला चालणार नाही। तर ही महत्त्वाची माहिती होती मित्रांनो। ही सर्व कागदपत्रे घेऊन आपल्याला उद्या तर हा अर्ज कुठे करता येणार आहे, उद्या आपल्याला ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, माहिती सेवा केंद्र यामध्ये हे अर्ज करता येणार आहे। तर उद्यापासून अर्ज भरायला सुरुवात होणार आहे। त्यासाठी आपली जी कागदपत्रे आहेत ती लवकरात लवकर काढून घ्या असेच मत। तर नवीन असाल तर आपल्या NSB डिजिटल मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात। धन्यवाद।